नमस्कार, मी रुपाली आपल्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत चविष्ट आणि मसालेदार व्हेज फ्रँकी। ही अगदी सोपी आहे आणि कमी वेळेत तयार होते, जी की लहान मुलांपासून तर मोठ्यापर्यंत सगळ्यांनाच आवडते। त्यासाठी आपल्याला लागतील बटाटे हे उकडवून घेतले, पानगोबी आपण ही लांब कापून घेऊ, त्याचबरोबर आपल्याला चिली व्हिनेगर लागेल। त्यासाठी आपण व्हिनेगर घेतलं आणि त्यामध्ये बारीक हिरवी मिरची जी आहे ती चिरून टाकली। लसणाच्या पाकळ्या घेतल्यात, त्या चॉपरमधून बारीक करू। त्याचबरोबर आलं पण चॉपरमधून काढू। कांदा घेतला, हा कांदा लांब चिरला आहे। बटाटे सोलून घेतले होते। त्यानंतर कढईमध्ये तेल घालून त्यात बारीक चिरलेला कांदा घालून घेऊ। आणि लसूण जे बारीक केलं होतं ते लसूण टाकून घेतलं। त्यानंतर आलं, हिरवी मिरची हे चांगलं परतवून घेऊ। त्यानंतर त्यामध्ये रेड चिली सॉस आणि टोमॅटो केचप घातलं। त्यानंतर आमचूर पावडर किंवा चाट मसाला असेल तर चाट मसाला घातला तरी चालेल, आणि मॅश केलेला बटाटा हे घालून चांगलं परतवून घेऊ। त्यानंतर मीठ हे उकडताना, बटाटा उकडताना घातलं होतं, आणि कोथिंबीर। हे स्टफिंग बाजूला ठेवू। आता आपण फ्रँकी मसाला बनवू। त्यासाठी मॅगी मसाला घेतला, आमचूर पावडर, तिखट, हळद हलकीशी भाजली होती ही, कारण ती कच्ची टाकली तर कचकटपणा लागतो, आणि पास्ता मसाला हे सगळं मिक्स करून घेऊ। हा फ्रँकी मसाला तयार झाला। इकडे कणिक घेतली, त्यामध्ये मीठ घालून याचा गोळा बनवून घेऊ। त्यातला एक गोळा घेऊन त्याची चपाती लाटू। आणि ती भाजून घेऊ। याचप्रमाणे सगळ्या चपात्या बनवून घेऊ। आता त्यातली एक चपाती घेऊन त्यावर रेड चिली सॉस टाकून घेतला आणि तो चांगला स्प्रेड करून घेऊ। त्याचबरोबर याच्यावर हिरवी चटणी पण टाकली तरी चालते। आणि जे बटाट्याचं स्टफिंग बनवलं होतं ते त्याच्यावरती ठेवून घेऊ। वरून चिरलेला कोबी, कांदा आणि फ्रँकी जो मसाला आहे तो टाकून घेऊ, आणि चिली व्हिनेगर जे बनवलं होतं ते टाकू। त्याचबरोबर चीज टाकून घेऊ। आणि याचा घट्ट असा रोल बनवू। त्याचप्रमाणे दुसरी पण बनवून घेऊ। स्प्रेड केलं, बटाट्याचं जे स्टफिंग आहे ते ठेवलं, त्याचबरोबर कोबी आणि कांदा, चीज, हे मेयोनीज आहे घरी बनलेलं।
मसाला स्प्रेड केला, फ्रँकी मसाला आणि सॉस, याचा पण घट्ट रोल बनवू. आणि तवा तापला त्यावरती खरपूस भाजून घेऊ. थोडं तूप किंवा बटर घातलं तरी चालेल. ही दोन्ही बाजूनी फ्रँकी जी आहे ती दोन्ही बाजूनी खरपूस भाजून घेऊ. आता परत तूप घातलं. ही छान झाली. आता दुसरी आहे ती पण ठेवून घेऊ. ही पण चांगली भाजून घेऊ. तयार आहेत फ्रँकी. त्या बटर पेपरनी थोड्या रॅप केल्या. ही फ्रँकी जी आहे ही सॉस बरोबर, हिरव्या चटणी बरोबर पण छान लागते. तर तयार आहे. ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच सोप्या रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया पुढच्या रेसिपीसोबत.